हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आहे ना, संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचं आता रोज मला तर सारखा प्रश्न पडत असतो की अरे बापरे, आता आज काय करावं जेवण, आज काय करावं, भाजी काय करावं, हे सगळं न संपणारा प्रश्न आहे. दरवेळेस रोज काय बनवावं हा तर वेगवेगळा प्रश्न असतोच. आणि त्याच्यामध्ये आता आमच्याकडे अक्का आलेले आहेत आणि अक्काला तिखट आवडत नाही, अक्काला अंडे आवडत नाहीत, तिखट आवडत नाही. त्याच्यामुळे मग मला असा प्रश्न पडतो की अरे काय करू आता जेवायला. तर आता ना मी ठरवलं आहे आणि माझ्या मिस्टरांनी पण सांगितलं की आज आपण आहे ना एक प्लॅन करूया, एक रुटीन करूया आजपासून. तर मी म्हटलं ठीक आहे, काय करायचं रुटीन. तर मग मी पण एक व्हिडिओ बघितलेला की संध्याकाळी 6च्या नंतर जेवण नाही केलं तरी चालेल, कारण जेव्हा आपण ही पाळतो ना तर तेव्हा आपलं वजन आटोक्यात येतं, कमी होतं. आणि संध्याकाळी 6-6:30 नंतर जेवण्याची काहीच गरज नसते. आणि आपण उगाचच असं नाही का, आपल्या शरीराला अशी सवय लावून ठेवलेली असते की रात्रीचं जेवण, उपाशी पोटी झोपू नये, हे पहिल्यापासून आपण ऐकत आलेलो आहे. त्याच्यामुळे मग ना रात्रीचं पोटभर जेवल्याशिवाय झोपच येत नाही. तर आता मी आज वेगळं काहीतरी केलेलं आहे. इथं मी ना खिचडी बनवलेली आज मुलांसाठी. म्हणजे आपली मूग असतं ना, अख्खं मूग, ते आणि थोडीशी डाळ, मूग डाळ आणि तांदूळ असं मिक्स करून खिचडी बनवलेली आहे मस्त. त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकलेली, थोडीशी चवीपुरती लसूण वगैरे टाकलेला आहे आणि मस्त असं खिचडी टाकलेली आहे. आणि आता मी भाकरी करते. तर तुम्ही म्हणताल आता जेवायचं नाही, भाकरीन हेन कशाला करायला लागली. तर कसं आहे माहिती आहे का, आता आम्ही दोघांनी जरी ठरवलं ना तरी घरामध्ये अजून लहान मुलं पण आहेत आणि अक्का आहेत, त्यांना पण पाहिजे ना, कारण दुपारचे एकदम थोडंसं जेवतात, त्याच्यामुळं मग त्यांना पाहिजेच. तर आता मग मी काय केलं, मुलांसाठी खिचडी वगैरे टाकली आणि अक्कासाठी आता भाकरी करणार आहे. तर अक्काला दूध भाकरी खूप आवडते, बाजरीची भाकरी आणि दूध त्यांना आवडत असतं. त्याच्यामुळं आता मी आज तेच बनवणार आहे. तर अक्कासाठी भाकरी करणार आहे. सोबतच वेदांना पण म्हटलं की तुला आवडते का, तुला खाणार का तू, कारण त्याला तिखट वगैरे खायची सवय असते आणि त्याच्यामुळं त्याला भात फक्त जमणार नाही. त्यामुळं म्हटलं की तू अक्का हे खाणार आहे, तू खाशील का. तर तो म्हटला हो मी पण खाईल. तर आता मी तर बाजरीच्या भाकरी करायला घेतलेल्या आहेत. 2 भाकरी मला करायच्या आहेत फक्त. मिस्टरांना म्हटलं तुम्ही जेवणार का. तर त्यांचं पण अगोदरपासूनच होतं की अरे तू लवकर स्वयंपाक बनव, म्हणजे आपण लवकर जेवूया. तर मी जेव्हा त्यांना सांगितलं व्हिडिओबद्दल तर ते म्हणले ठीक आहे आपण असं करूया, कारण वजन कमी करणं आमच्या दोघांना पण खूप गरजेचं आहे. त्यांचं पण वजन भरपूर आहे, माझं पण वजन भरपूर आहे. तुम्ही अगोदरचं व्हिडिओ आमचा बघितला असेल जो मी आजच टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी किती स्लिम वगैरे छोटी वाटत होते, बारीक होते. माझी तब्येत अगोदर बारीक होती, लग्नाच्या अगोदर जास्त होती, पण लग्न ठरल्यानंतर थोड्या दिवसातच माझी तब्येत जरा बारीक झाली होती. आणि त्यानंतर लग्नाच्या नंतर तर मग काय बघायलाच नको, मला इकडचं वातावरण वगैरे काय सूट होत नव्हतं, त्याच्यामुळे तर माझी तब्येत एकदमच बारीक झाली होती. तर तो लग्न झाल्यानंतरचा फोटो आहे, तर जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हाचा. तर आता मग आम्ही दोघांनी ठरवलेले की आता आपण संध्याकाळच्या नंतर जेवायचं नाही. तर असं म्हणलं पण संध्याकाळी मी बघा काय काय खाल्लं आहे. तर संध्याकाळी जेव्हा समीक्षाला घ्यायला गेले होते तर समीक्षा म्हणले मला पाणीपुरी घ्यायची. तर ते म्हटले ठीक आहे, मग ते पार्सल घेणार होते. तर मग समीक्षा म्हटली मग मला पण घ्या. तर मग माझ्यासाठी पण पार्सल आणली पाणीपुरी. ती पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर 2 दिवसापासून पपई आणून ठेवलेली, तर ती पपई पण कापली, ती खाल्ली. का तर संध्याकाळी जेवायचं नाही, जे काय आहे ते आत्ताच खाऊन घ्यायचं, जास्त ओव्हरलोड करायचा नाही म्हणून. आणि त्यानंतर मग पपई वगैरे खाल्ली आणि मग मी आणलं होतं सलाड. आता हे सलाड मी कापून घेते आहे आणि त्याच्यातच माझं पाणीपुरीमध्ये पपईमध्येच माझं पोट भरलं होतं. आणि आता हे सलाड, आता म्हटलं जेवायचं नाही तर आपण थोडंसं सलाड खाऊया, कारण सवय झालेली असते आपल्याला जेवणाची रात्रीची. पोटभर जेवल्याशिवाय आपल्याला झोपच येत नाही. असं होतं ना कधी कधी की आपण नको म्हटलं ना जेवायला तरी घरचे लोक फोर्स करतात की नाही असं झोपू नये, जेवल्याशिवाय झोपू नये, उपाशापोटी झोपू नये. ही
कोणी प्रथा काढली काय माहिती जेवल्याशिवाय झोपू नये. आणि त्यात आमच्याकडे एवढं जड अन्न असतं रात्रीचं, नॉनव्हेज शिवाय आम्ही जेवतच नाही असते. तर सवय लागलेली आहे पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून माझं लग्न होऊन आलेली आहे ना मी, 10-12 वर्ष होत आले आता, तेव्हापासून सवय लागलेली आहे की रोज चिकन, मटण, मच्छी, काय नाही तरी मग अंड्याची भाजी तरी असायची रोज. त्याच्यामुळे हे जड जे आहे ते अन्न खाऊन झोपायची सवय लागलेली आहे. आणि ते पण उशिरा जेवायचं, 10:30, 11, 11:30 एवढ्या वेळेपर्यंत जेवायचं. आणि त्याच्यामुळे मग एक प्रकारे शरीराला अशी सवय लागून जाते. तर मग म्हटलं की नाही, आपल्याला जर आपलं वजन वगैरे काही कमी करायचं असेल तर आपल्याला हे गरज आहे, ह्या गोष्टी अवलंबणे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता मी सलाड वगैरे आणलेलं आहे, काकडी वगैरे आणली होती, गाजर आणलं होतं, बीट आणलं होतं. आणि आता हे मी कापून घेते. जोपर्यंत आपला भात वगैरे होत नाही, खिचडी वगैरे होत नाही, तोपर्यंत म्हटलं की हे आपण कापून घ्यावं. आणि रात्री आपण हेच खाणार आहे आणि ह्याच्यावरच झोपायचं. असं म्हणतात की 16 तासाचा गॅप पाहिजे जेवणामध्ये, म्हणजे फक्त दिवसाचं जेवायचं, रात्री 6च्या नंतर जेवायचंच नाही. आणि डायरेक्ट दुपारी 12च्या नंतर जेवायला सुरुवात करायची. म्हणजे एवढा 16 तासाचा गॅप करायचा. आणि मग आपलं वजन कुठंतरी मेंटेन होतं थोडंसं. म्हणजे आपण जो व्यायाम करतो त्यापेक्षा जास्त 80% जास्त आपण जेवणावरती कंट्रोल केला पाहिजे, डाएट केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी तर आमच्याकडे अशक्य आहेत. अशक्य म्हणजे अशक्य. पण थोडासा वेळ जाणार आहे, थोडंसं मला कंट्रोल करावं लागणार आहे, थोडंसं यासाठी वेळ जाईलच. पण बघू आता कसं होतं आहे तसं. मी प्रयत्न करेल की आपली तब्येत जी आहे ती कमी होण्यासाठी. कारण भरपूर असं वेट जर वाढलं तर आपण वयापेक्षा जास्त मोठे पण दिसतो आणि व्यवस्थित वाटत पण नाही. ते आपल्या बॉडीसाठी, आपल्या हेल्थसाठी पण चांगलं नाही ते. त्यासाठी मग आता बघूया, हे म्हणजे जे आहे मी घेतला आहे निर्णय, आता किती दिवस ह्याच्यामध्ये करू शकतो आहे आपण. तर आता मध्यंतरी मी हे पण करत होते, व्यायाम करायचं चाललं होतं माझं मध्यंतरी. पण आता कसं आहे माहिती आहे का, आता हॉलमध्ये जेव्हा, म्हणजे आम्ही बेडरूममध्ये जेव्हा झोपतो तेव्हा मग हॉलमध्ये उठून व्यायाम करायला काय वाटत नाही. पण आता तिथे पण झोपलेले असतात अक्का वगैरे, त्याच्यामुळे मग तिकडे पण जाता येत नाही. मग त्याच्यामुळे माझ्या व्यायाममध्ये पण थोडासा असा गॅप पडलेला आहे. तर सलाड वगैरे मी कापून घेतलेला आहे. या 3च गोष्टी घेतलेल्या आहे, बाकी मी काय आणलेलं नाही. टोमॅटो वगैरे असतं सलाडमध्ये ना, तर ते पण मी घेतलेलं नाही, कारण टोमॅटो जास्त खाल्लं तर मला खोकला येतो. झालेलं आहे सलाड. आज आम्ही फक्त सलाड खाणार आहे मस्तपैकी, थोडंसं पोटाला आराम. तर तुम्हाला सांगितलं असेल, तुम्ही बघितलं असेल की आम्ही पोटाला आरामच कोणत्या प्रकारे देणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही आज पोटाला आराम देणार आहे. न्यू डाएट सुरू केलेलं आहे माझ्या मिस्टरांनी आणि मी दोघांनी मिळून. तर आता बघू हे जे डाएट आहे ते किती दिवस आमचं राहते चालू. तर चला कंटिन्यू करा. पप्पाला बोलवलं, पप्पा येतो. काय म्हटलं तू? पप्पा चला जेवायला. पप्पाला आता म्हणले ना, काय म्हणतो ना, येतच ना. काय तेच ना, नाही आणले. शाम को. तर मग अशी बनवलेला खिचडी भात आपला रेडी आहे. आणि मी आता छानपैकी मस्त वाफळलेला भात वाढत आहे. समीक्षाला खूप आवडेल हा भात, तिला खूप आवडतो ह्या मुगाचा भात. तर अक्काला जेव्हा कळलं की आम्ही फक्त ह्याच्यावरती झोपणार, तर म्हणल्या नाही थोडंसं खा, भात तरी खा थोडासा. तर त्याच्यामुळे मी त्यांना थोडासा भात देते, कारण जे आपले घरातली माणसं असतात ते आपल्याला उपाशीपोटी झोपू देत नाहीत, हे की नाही. तर चला बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका.